नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण कन्सेप्ट अँड मिनिंग ऑफ वर्क एक्सपिरियन्स अँड SESUPW म्हणजे सोशल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हे काय आहे थोडं शॉर्टकटमध्ये बघू. आता बघा याच्यामध्ये फक्त म्हणजे असं काही फार लक्षात ठेवण्यासारखं काय नाही. जिथे जिथं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं. बाकी असं जनरल प्रश्न आला याच्यावर तर सहज टॅकल होते. म्हणजे कुठेही मेमोराईज करायची गरज नाही. त्याच्यामुळे जिथं कुठं क्वेश्चन किंवा आपल्याला परफेक्ट लक्षात ठेवायचं तिथंच मी तुम्हाला सांगणार की बाबा इथं आपल्याला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे किंवा इथं आपल्याला थोडंसं सिरियस कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे. तर बघा आता वर्क एक्सपिरियन्स इज अ लर्निंग थ्रू द प्रॅक्टिकल वर्क टू डेव्हलप स्किल ॲटिट्यूड नॉलेज अँड नॉलेज फॉर द रिअल लाईफ. आता याच्यामध्ये काही अवघड आहे का? वर्क एक्सपिरियन्स आपल्याला कळतेच लगेच. डेफिनेशन जरी बघितले तर काय की प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे आणि डेव्हलप काय स्किल ॲटिट्यूड नॉलेज फॉर द रिअल लाईफ चॅलेंजेस किंवा रिअल लाईफ वर्क यासाठी आपल्याला एक ॲटिट्यूड अप्रोच किंवा एक नॉलेज स्किल हे डेव्हलप करायचं. म्हणजे असं काही त्याला काही मेमोराईज करायची कुठेही गरज नाही या डेफिनेशनला. नंतर एक्झाम्पल किंवा मेन एक्झाम्पल. आता SEUPW हे मेन एक्झाम्पलच आहे वर्क एक्सपिरियन्सचं. म्हणजे काय आपण ज्याला म्हटलं ना सोशियली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. आता बघा वर्क एक्सपिरियन्स म्हणजे गार्डनिंग इन द स्कूल, इंटर्नशिप और वर्कशॉप ट्रेनिंग, मेकिंग इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक सर्किट, नंतर कम्युनिटी सर्व्हिस लाईक क्लिनिंग कॅम्पस. आता एवढेच एक्झाम्पल आहे का? कोणतं जरी आलं तरी एक्झाममध्ये की करेक्ट म्हणजे लिहायचं, उगाच त्याला काही मेमोराईज करायची गरज नाही. साधा आलं की वर्क एक्सपिरियन्सचं एक्झाम्पल कोणते 3-4 जर ऑप्शन दिले तर किंवा याच्या व्यतिरिक्त एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहे. फक्त आपण एक समजण्यासाठी 2-3 कन्सिडर केले इथं. नंतरची स्लाइड. हा, आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला SEUPW सोशल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. आता हे कन्सेप्ट कोणत्या कमिटीनं आला आणि त्या कमिटीचं इयर एवढं फार महत्वाचं लक्षात आहे आपल्याला. आता बघा कमिटी कोणती होती? ईश्वरभाई पटेल कमिटी 1977. हे इयर लक्षात ठेवायचं, कमिटीचं नाव लक्षात ठेवायचं. आता कमिटीचा फोकस एरिया काय होता? एक्झामिन अँड इम्प्रूव्ह द वर्क एक्सपिरियन्स अँड व्होकेशनल एज्युकेशन इन द स्कूल. याच्यासाठी ही मेन कमिटी इस्टॅब्लिश केली होती गव्हर्नमेंटनं. आता बघा, तर SEUPW ची डेफिनेशन बाय ईश्वरभाई पटेल कमिटी, या कमिटीनं या सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्कची काय डेफिनेशन केली तर ते बघू. SEUPW may be described as the purpose and meaningful manual work resulting in either good or services which are meaningful for the society. आता डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. हे डेफिनेशन उगाच पाठ करून काय आपल्याला सहज ऑप्शनमध्ये बघितलं की कळून जाते. तर आता इथं आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की SUPW सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हे कन्सेप्ट कोणत्या कमिटीनं आला होता तर ईश्वरभाई पटेल कमिटी. कमिटीचं इयर कोणतं होतं तर 1977. आता फार कन्फ्युज होत होतं तर हे यस आणि हे 77 म्हणजे जर मराठीत 77 आणि इकडे SUPW हे सहज लक्षात राहील नाही. SU म्हणजे सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क म्हणजे त्याच्यातला आणि हे 77 सहज लक्षात राहते. आणि त्यासाठी कोणती कमिटी आली होती तर ईश्वरभाई पटेल कमिटी 1977 नी ही हा कन्सेप्ट आणलेला आहे. नंतर ईश्वरभाई पटेल कमिटी 1970 विच फर्स्ट कॉइन म्हणजे काय? फर्स्ट यूज अ न्यू वर्ड द टर्म ॲज अ SUPW म्हणजे SEUPW ही टर्म कोण पहिल्यांदा उच्चारली किंवा आणली मार्केटमध्ये तर ईश्वरभाई पटेल कमिटी 1977. द सब्जेक्ट ऑफ फर्स्ट इंट्रोड्यूस इन द स्कूल करिक्युलम 1978 टू प्रमोट द गांधीयन व्हॅल्यू ऑन द रेकमेंडेशन ऑफ दिस कमिटी. आता बघा कमिटी 77ला आली आणि त्यांनी कोणता SEW सोशल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हा कन्सेप्ट आणला आणि त्याच्या एकाच वर्षानं म्हणजे 77ला कमिटी आली, 78ला लगेच गव्हर्नमेंटनं त्याला म्हणजे स्कूल करिक्युलममध्ये इंट्रोड्यूस केलं. तर म्हणजे असं काही कन्फ्युज होण्याचं कारण नाही. 77ला कमिटी आली, 78ला त्याला लगेच एका वर्षाने तर गव्हर्नमेंटने त्याला करिक्युलममध्ये इम्प्लिमेंट केलं. नंतर SUPW remains the ancillary म्हणजे काय? नॉट मेन सब्जेक्ट बट मॅन्डेटरी पार्ट ऑफ कोर्सेस करिक्युलम इन द स्कूल अफिलिएटेड विथ ISC, CBSE, केंद्रीय विद्यालय, जवाहरलाल नवोदय विद्यालय, ICSE आणि CISCE. आता याच्याशी म्हणजे जे काय पार्ट आहे म्हणजे मॅन्डेटरी पार्ट कोणाला तर हे जे काय आपण लिस्ट मेन्शन केली त्याच्यामध्ये आहे तो सब्जेक्ट.
आता बघा एक्झाम्पल ऑफ सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्कचे कोणते स्कूल कॅम्पस क्लिनिंग असेल, पेपर क्राफ्ट असेल, गार्डनिंग इन द स्कूल आहे, ट्री प्लांटेशन. आता एवढेच एक्झाम्पल आहे का हे फक्त आपण समजण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त कोणतं एक्झाम मध्ये आलं तरी त्याला करेक्ट करणार आपण. उगाच कुठेतरी मेमोराईज करायचं पाठ करणार नाही कुठलीही गोष्ट. नंतर पर्पज काय होता की पर्पज ऑफ SUPW चा काय होता, कनेक्ट स्कूल विथ द सोसायटी, प्रमोट द सेल्फ रिलायन्स, म्हणजे निर्भर ज्याला आपण म्हणतो की त्याला प्रमोट करणे, डेव्हलप सोशल इंटरेस्ट. नंतर कनेक्ट स्कूल विथ सोसायटी, म्हणजे शाळेला डायरेक्ट समाजासोबत कनेक्ट करणे. नंतर इनकरेज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, या सगळ्या गोष्टीसाठी आता एवढे चार लिहिले आपण, म्हणून चारच आहेत का पर्पज. कोणताही पर्पज आला पॉझिटिव्ह अप्रोच नसला तर ते सगळे करेक्ट करणार. आता एवढ्या मोठ्या लेक्चरमध्ये आपण काय फक्त लक्षात ठेवणार, तर ईश्वरभाई पटेल कमिटी 1977 ला आली होती आणि त्यांनी SUPW ही कन्सेप्ट आणली आणि ते लगेच एका वर्षानंतर गव्हर्नमेंटनं त्याला सिलेबसमध्ये करिक्युलमचा पार्ट मधून इम्प्लिमेंट केलं. बाकी इथं आपण कुठेही मेमोराईज करणार नाही. पर्पज एक्झाम्पल काही येऊ द्या, ते काही चूक करणार नाही किंवा ते पाठ करणार नाही. फक्त याच्यामध्ये मी सगळं महत्वाचं काय सांगितलं, फक्त ईश्वरभाई पटेल कमिटी 1977, त्यांनी ही संकल्पना SUPW आणली आणि 78ला गव्हर्नमेंटनं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. एवढं हेच लक्षात ठेवायचं. बाकी या व्हिडिओमध्ये कुठेही मेमोराईज करायचं नाही, काहीही लक्षात ठेवायचं नाही, कारण की ते कॉमन सेन्सनं आपल्याला सहज ऑप्शन आपण टिक करणार आहोत. फक्त ते इयर आणि कमिटीचं नाव आणि म्हणजेच SUPW ही कन्सेप्ट ईश्वरभाई पटेल कमिटी 1977 यांनी आणली. 78ला गव्हर्नमेंटनं त्याचं इम्प्लिमेंटेशन करिक्युलममध्ये टाकलं. एवढं फक्त 2-3 शब्दच इथं लक्षात ठेवायचे, बाकी पूर्ण व्हिडिओमध्ये काही लक्षात ठेवायचं नाही. होप करतो की लेक्चर समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.